श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर मध्यवर्ती मंडळाच्या वतीने सोलापुरात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने गौरव करण्यात आला। जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर मध्यवर्ती मंडळाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या सोहळ्यात सरोजिनी टिपे, मीनल दास, डॉक्टर वैशाली मैदर्गी, शिक्षिका रूपाली येळमेली, माजी सभापती विद्या शिंदे, प्रांजली मोहेकर, कल्पना भोसले, आरती कुशेकर आणि अरुंधती हराळकर या महिलांना त्यांच्या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, माजी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि मंजुषा दोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची सुसंगतता सांगत महिलांच्या कार्याचे कौतुक केले। या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम, सुरेखा पडसलगी, केदार पाटील, जगदेव सुरवसे, चंद्रकांत कुलकर्णी, संभाजी भोसले, उत्सव अध्यक्ष महेश इचगे, उपाध्यक्ष राहुल उपासे, सचिव शिवराय आलुरे, कोषाध्यक्ष लिंगराज ख्याड, कार्याध्यक्ष सिद्धाराम येणेगुरे, परमेश्वर माळगे, अजिंक्य उपिन यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम जुळे सोलापूर परिसरात 11व्या शतकामध्ये जे थोर महान समाजसुधारक होते, समता नायक होते, ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895व्या जयंतीनिमित्त मी सर्व बसव भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं या मंडळाचे संस्थापक माझे मार्गदर्शक हत्तुरे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाच्या वतीनं आज खरंच या ठिकाणी जे महात्मा बसवेश्वरांनी विचार मांडले होते की स्त्रियांना सन्मानाची वागणूक आणि समानता दिली होती, ते आज या ठिकाणी या मंडळाच्या वतीने मला या पाहण्यास मिळत आहे। त्या ठिकाणी भर पावसात सुद्धा या सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना सन्मान केला आणि त्यांना पुरस्कार देऊन कौतुकाची थाप मारली। खरंच महात्मा बसवेश्वरांचे विचार या ठिकाणी मंडळाने अंगीकृत केलेला आहे। आधी मला खंडू सुंदर आणि संपूर्ण टीमचे एकदा धन्यवाद म्हणायचे, एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण टीमसाठी। कारण जेव्हा आम्ही 6000 लेडीज मी सांभाळते, आम्ही विविध इव्हेंट घेतो, महिन्यातून 4-5 इव्हेंट तरी आमचे असतात, पण जेव्हा पाऊस येतो आणि आपली जी मेहनत असते तेव्हा खरंच खूप टेन्शन येतं की कार्यक्रम कसा होतो। आजही नेमकं टीमचं तसंच झालं असेल, पण जिद्द असते मनात करण्याची आणि बसवेश्वर महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे। सो कार्यक्रम अत्यंत छान पद्धतीने ते पार पडला। सर्व सखींचं वेगवेगळ्या क्षेत्रात सखी आज इतक्या छान काम करत आहेत। तसेच ज्ञानेश्वरी ताई आहेत की आता निवडून आल्याबद्दल अगदी आम्हाला मनापासून आनंद झाला, कारण जे महिलांचे जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करते। थँक्यू सो मच। महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या मंडळाने जो आमच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ ठेवून तो माझ्या हस्ते दिला, त्याबद्दल आपल्या पूर्ण मंडळाचे आभार मानते। आणि जसं ताईंनी सांगितलं, दोन्ही ताईंनी सांगितलं, काही महिलांचे प्रश्न आहेत किंवा त्या ताईंनी सांगितलं आम्हाला पण संधी पाहिजे कामाला, नक्कीच ताई तुम्हाला आपलं काम करताना कुठलीही अडचण आली तरी नक्की आमच्याशी संपर्क करा, आम्ही कायम तुमच्यासोबत आहे। मी एक महिला म्हणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यासोबत आहे। तुम्ही माझ्या कार्यालयात या किंवा काही गोष्टी असेल तर माझं घर इथं सैफुल्लात आहे, नक्की संपर्क करा, आम्ही येऊ। आणि आपल्या मंडळाने तुम्ही जो आम्हाला मान सन्मान दिला, विविध क्षेत्रातील महिलांना 2 शब्द बोलायची संधी दिली, त्यांचं मत इथं व्यक्त करायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या मंडळाचे खूप खूप आभार मानते।